मला प्राप्त झालेलं शरीर हे ईश्वराचं विलक्षण असं वरदान आहे आपल्यावर. गुण कर्म विभागशः भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे की तुला जे प्राप्त झालेलं आहे ते तुझ्याच गुणांमुळं आणि तुझ्याच कर्मांमुळं. मग जेही काही चांगलं आपल्याला प्राप्त झालेलं आहे ईशकृपेनं ते आपल्याच सद्गुणांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे, चांगल्या सत्कर्मांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. आणि हे सर्व जे प्राप्त झालेलं आहे त्यापैकी आम्हाला प्राप्त झालेली बोलण्याची शक्ती, वाणी, वाचा, रसना हे एक विलक्षण सामर्थ्यशील रसायन आहे. आणि ज्याही गोष्टी ईश्वराच्या कृपेनं प्राप्त झालेल्या आहेत त्यांचं पावित्र्य राखणे हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीनं आमच्या मुखातून, आमच्या रचनेतून कोणतेही अपशब्द बाहेर पडू नयेत, कोणाच्याही अमांगल्याची कामना बाहेर पडू नये. जेही काही बाहेर पडेल हे मांगल्यकारकच असेल. इकडं आम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्या वाणीचं आणि वाचा शक्तीचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे. ही वाचाशक्ती, ही वाणी आम्हाला ईश्वराप्रत घेऊन जाण्यासाठी एक प्रभावी साधन आहे हे विसरू